महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा या मागणीसाठी मुंडे कुटुंब रस्त्यावर उतरले। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह मुलांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय। अंबाजोगाई परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, 18 महिन्यापासूनही महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लागत नसल्यानं मुंडे कुटुंब आक्रमक झाले। या अगोदर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपी ऑफिसमध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतरही आरोपी अटक केले नाही, म्हणून जे 2 गाव आहेत त्या गावांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता। आज ज्ञानेश्वरी मुंडेसह शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अशा पद्धतीची मागणी केली जाते। विशेष म्हणजे एसआयटी देखील यामध्ये स्थापन केली जावी अशी देखील मागणी, त्यामध्ये आयपीएस दर्जाचे अधिकारी देखील असावे। आता तब्बल 2 वर्षानंतर 18 महिने उलटून गेलेत, 20 महिने झालेत, मात्र अद्याप या प्रकरणातील कुठलाही आरोपी निष्पन्न देखील झालेला नाही। त्यामुळे मुंडे कुटुंब आक्रमक आहे। आता रास्ता रोकोचा पवित्रा घेतलेला आहे। जर या प्रकरणात अद्यापही आरोपीला जर अटक केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे स्थानिक लोक आहेत ते देखील यामध्ये सहभागी होतात। तब्बल अर्ध्या तासापासून परळी अंबाजोगाई जो रस्ता आहे तो अडवलेला आहे, त्यामुळे वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मात्र या प्रकरणामध्ये 18 महिन्यानंतरही आरोपी निष्पन्न होत नाहीत, आरोपीला अटक केलं जात नाही। त्याचबरोबर जे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील वाल्मिक कराड यांचा पीसीआर घ्यावा अशी देखील मागणी केली होती। त्याचबरोबर बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचा देखील यात समावेश असल्याचा आरोप केला होता। त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तपास करणार, आरोपींना अटक करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि जे ग्रामस्थ आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात थेट राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी सुरू होती आणि या ट्रकमधून 64,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं। हा ट्रक पुण्यातील हडपसर इथून नागपूरकडे निघाला होता। पुसद येथे दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला। त्या ट्रकवर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे एकच राजकीय वाद सुरू झालेला आहे। आपल्यासोबत पालकमंत्री स्वतः आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आणि ते नाव त्या गाडीवर कसं गेलं याविषयी आपण विचारून जाणार आहोत। दीदी, पुसदमध्ये एक ट्रक सापडला आहे, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे, त्यावर तुमचं नाव लिहिलं आहे आणि त्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे। हे बघा, वादाचा काही विषयच नाही। तो ट्रक माझ्या नातेवाईकाचा आहे, ज्या नातेवाईकाचं 2013 पासून विश्वा ट्रान्सपोर्ट म्हणून काम चालू, म्हणजे ते बिझनेस करतात, तो व्यवसाय करतात ट्रान्सपोर्टेशनचा पुण्या इथून, आणि त्यांना ते भाडं मिळालं होतं। विस्कीचे बॉक्स पुण्यातल्या एका बिव्हरेजेस कंपनीचे नागपूरच्या एका बिव्हरेजेस कंपनीला सप्लाय करायचे आणि तो नेहमीचा त्यांचा रूट आहे। आणि फक्त एवढं की त्यांनी आता साहजिक माझा नातेवाईक आहे तर माझं नाव त्यांनी त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि मला न विचारता ते टाकलं होतं, परंतु त्यांचा तो व्यवसाय आहे। त्या ट्रकच्या मालकीशी आपला काही संबंध नाही किंवा मालक असे बोललं जाते? तो मालक माझा नातेवाईक आहे, ट्रकचा मालक, आणि त्यांनी टाकलंय ते नाव। याविषयी त्या नातेवाईकाशी काय बोलणं झालं? नाव तो माझा नातेवाईक रात्री सकाळी पुसदला रात्रीच, तुम्हा सगळ्यांना माहिती होण्याच्या आधी त्याला माहिती झालं आणि तो ट्रक ड्रायव्हर जो अपॉइंट केलाय तो 3 दिवसापूर्वीच त्याच्याकडे कामाला आला होता। आणि मग जेव्हा पुण्यावरून निघालेली गाडी नागपूरला जातीये तर त्याचं GPS ट्रॅकिंग प्रत्येक ट्रकचं त्याच्या होतं आणि मग तो हा रस्ता सोडून दुसरीकडे जातो हे समजल्यानंतर त्याला शंका आली। त्यांनी त्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, तर ड्रायव्हर काही फोन उचलत नव्हता, म्हणून पुसदच्या त्याच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून की आमची ट्रक GPSच्या द्वारे, गुगल मॅपच्या द्वारे ती दिसते की पुसदच्या आजूबाजूला कुठेतरी दिसते, तुम्ही जाऊन काय म्हणजे आमचा ट्रक चोरीला जातोय का, तो ड्रायव्हर काय करतोय हे बघून घ्या म्हणून त्यांनी तिथल्या पुसदच्या मित्रांना संपर्क केला आणि पुसदच्या मित्रांनी मग लोकल पोलीसची मदत घेऊन तो ट्रक ड्रायव्हर सगळं काही पकडलेला आहे। चुलत भावाचा ट्रक असल्याचंही बोललं जातं? नाही, चुलत भावाचा नाही, माझ्या सासरकडच्या पाहुण्याचा आहे तो। त्या ट्रकच्या मालकीशी माझा संबंध नाही, ट्रकचा मालक हा माझा नातेवाईक आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांना सूचना दिल्या आहेत नाव हटवण्यासंदर्भात, असं देखील मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।
पुढची बातमी. अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे जुन्या किल्ल्याची भिंत कोसळलेली आहे. भिंत कोसळल्याचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ आपण पाहू शकतोय. अकोल्यामध्ये ही घटना घडली. अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जुन्या किल्ल्याची ही भिंत कशी क्षणार्धात कोसळली हे या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. बुलढाण्याच्या खामगाव येथील नॅशनल महिला कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. कॉलेजच्या माजी महिला कर्मचारीला मेडिकल बिल काढण्यासाठी पत्र हवं होतं. दरम्यान पत्र देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तिला 25,000ची मागणी केली. याशिवाय महिलेला अपमानित करून बाहेर काढलं. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आणि मेडिक्लेम पत्रासाठी अडवणूक करणाऱ्या सिनियर क्लर्क जयेश नागडा शिवसैनिकांनी त्याला चोप दिलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, काय नेमकं प्रकरण? बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये नॅशनल महाविद्यालय ही एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये एक महिला त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होती आणि त्या महिलेला काम करत असताना एक गंभीर स्वरूपाचा आजार जडला होता आणि आजाराच्या निमित्ताने ती महिला जी आहे त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल होती आणि त्या मध्येच ती महिला जी आहे त्या ठिकाणी रिटायर झाली होती. मात्र मेडिक्लेमचे पैसे मिळावे यासाठी ती महिलेची धडपड सुरू होती. त्या महिलेचे मेडिक्लेमच्या पैशासाठी नॅशनल शाळेमधून त्यांना एक पत्र हवं होतं. त्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे जे मेडिक्लेम आहे ते क्लिअर होणार होतं. मात्र त्या महाविद्यालयाच्या एका जयेश नागडा नामक लिपिकाने 25,000 रुपयाची मागणी करत 25,000 रुपये देसाल तरच तुम्हाला पत्र दिल्या जाईल अशा प्रकारची गैरवर्तणूक त्या महिलेच्या मुलीसोबत केली होती. वारंवार चक्रा मारून देखील ते पत्र देत नव्हते. एवढंच नव्हे तर त्या मुलीला अपमानित देखील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्यामुळं संतप्त शिवसैनिकांनी त्या महाविद्यालयावर धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या लिपिकाला त्या ठिकाणी चांगला चोप दिलेला आहे. पैशाच्यासाठी पत्राची अडवणूक करणाऱ्या त्या लिपिकाला शिवसैनिकाकडून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाण झाल्यानंतर त्या लिपिकाने त्या ठिकाणी महिलेची माफी मागत मेडिक्लेमसाठी जे पत्र लागत होतं ते पत्र देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मात्र एका महिलेची अशा प्रकारे अडवणूक केल्यामुळं शिवसैनिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि आक्रमकतेमधूनच त्या लिपिकाला त्या ठिकाणी चोप दिल्या असल्याची घटना जी आहे ती नॅशनल महिला महाविद्यालयामध्ये घडली असल्याचं समोर आलं आहे. ठीक आहे. एक सविस्तर बातमी पाहूयात. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणारा बुंदी लाडू आता पुन्हा एकदा पूर्ववत वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. या लाडू प्रसादाची विधिवत पूजा करून हा लाडू प्रसाद तुळजाभवानी देवीचरणी अर्पण करून भक्तांना लाडू वाटपास सुरुवात करण्यात आली. हा लाडू 30 रुपये दराप्रमाणे दिला जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली असून याचा लाडू वाटपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धाराशिवचे बालाजी निरफळे यांनी. कोरोना कालानंतरचा बंद असलेला लाडूचा प्रसाद जो चालू झाला आणि स्वतः जिल्हाधिकारी आपण बघतायत की वाटत आहेत. सर, कोरोना काळापासून हा प्रसाद बंद होता, आपण आज प्रसाद वाटताय, काय भावनात सुरू झालाय प्रसाद? आज आई तुळजाभवानीच्या कृपेने आशीर्वादाने आपण पुन्हा सर्व भाविकांना लाडू प्रसाद आपण वितरण आजपासून सुरू करतोय आणि आता शारदीय नवरात्रीचे सीझन पण येत आहेत, सो त्याच्या अनुषंगाने आपण आता आजपासून लाडू प्रसाद सुरू करतो. सर, किती साधारणतः ह्याचं वाटपचा दर कसा असणार आहे, कशा पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे? आपण अगदी कमी प्रमाणाने कमीत कमी रेटामध्ये आपण भाविकांना लाडू उपलब्ध करून देतो. आता 30 रुपयाप्रमाणे लाडू भाविकांना मिळणार आहे. जर बघितलं तर एक भक्ताच्यासाठी हे एक आनंदाची पर्वणीच म्हणावं लागेल. गेली 4 वर्षापासून किंवा 6 वर्षाच्या कालावधीमध्ये हा प्रसाद बंद होता, तो प्रसाद सुरू झालेला आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर.